मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गर्जे यांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या। वरळीच्या बीडीडी चाळीतील धक्कादायक प्रकार। 8 ते 9 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न। आत्महत्या की हत्या, अंजली दमानिया यांचा सवाल। मराठवाड्यातील शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल। निवडणुकांसाठी अनुभवी नेते मैदानात। आमदार खासदार जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त। पक्षबांधणी मजबूत करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा यूथ कनेक्ट। 24 नोव्हेंबरला मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मंत्री मंगल प्रभात लोढा काढणार मोर्चा। आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चा करणार आंदोलन। मंगल प्रभात लोढांना धमकी दिल्याचा निषेध करणार। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा। पोलिसांची नोटीस घेण्यासाठी आज स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाणार। बीडमध्ये ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या। 24 नोव्हेंबरपासून बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा। उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार। 4 ते 5 जणांच्या टोळीकडून गोळीबार प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल। पुण्यात मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा। पोलिसाचा मुलगा आहे म्हणत रस्त्यावर धिंगाणा। रस्त्यावर एका अपंग व्यक्तीला धडक दिल्याने गोंधळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।